तर हे बघा आमची नवीन गाडी एक्स्ट्रीम. तर वेलकम टू अनदर गाईज ब्लॉग. तर आज आहे ना 4 तारीख आहे, दत्त जयंती आहे. आणि आज काल मस्त भाऊसाने मला एक हे म्हणजे असा धप्पा दिला. बोलतो ना आज काल बोलला की उद्या गाडी आणायला जायचं, म्हणजे आज गाडी आणायला जायचं. तर आज आमच्या गाडीची डिलिव्हरी आहे. आता वाजलेत 12. मी 12 वाजता रेडी झालं, मस्त रेडी झालं. आणि आता या उन्हामध्ये आम्ही आहे ना गाडी आणायला चाललोय. तर बघू आजची म्हणजे गाडी आमची कशी दिसते. मला आता मॉडेल माहिती नाही कोणता आहे गाडीचा, ते जाऊन समजेल मला. पण ते दोघं पुढे गेलेत, सुजल आणि रूपम, तो आमचा मित्र आहे. आणि मी आणि माझा मामा, आम्ही दोघं जण चाललोय आता मागून. तर बघूया कसं काय गाडी असते, कसं असणार आहे. तर मी निघतो. एक जुन्या गाडीची चावी घेतली. हे पुमा घालून तर चला बघू. तर आता मी पहिले इकडनं जाईन मामाच्या चालीजवळ. बघूया आमची गाडी कुठं आहे. तर हे बघा गाडी. तर आता एकदाच घेतो आता मामाच्या चालीमध्ये. भाई हे कोणाचं आहे. तर बघा आलो चालीमध्ये, आमच्या गाडी इकडे लावले. मामाला आवाज दिला तो आता मामा येईल. येतोय मामा. मस्त वातावरण आहे आणि मस्त वातावरणामध्ये चांगल्या दिवशीच गाडीचं हे आहे. गाडीची ओपनिंग आहे. आता ही गाडी माझ्या ताब्यात येणार आहे. हॅलो बघू काय होत आहे. तर मित्रांनो हा बघा आम्ही आहे ना आलो. हा इथं शोरूम आहे रवी मोटर्स. आणि हे बघा आमची गाडी म्हणजे अशी नवीन काय बोलतात, नवी नवरीसारखी नटली आहे. हा आमचा व्हिडिओग्राफर आहे, व्हिडिओ काढतोय रूपम. ते चालू आहे. आणि आता मी गाडीची डिलिव्हरी म्हणजे घेणार आमचे डीलर काका. आणि आपलं तो बघा गाडीचा मालक. गाडीच्या मालकाने टेन्शन घेतलं आहे. करायचं ओपनिंग, व्हिडिओ काढून घेतली का थोड्याशा. भाव आपला पडदा खेचायला जाणार आहे. ते बघा भाव. तर बघा आमची नवी नवरी कशी दिसते. गाडीचा हार असा काढवला रे. इथे ठेव ना खाली थोडा. इथे लावायचा ना हेडलाईटला. भाई शूट करतो. आणि एक गाडी बघा काय लुक आहे गाडीचा. भावांनो गाडीचा पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला मस्त भेटेल याच ब्लॉगमध्ये. पुढं दुसरा ब्लॉग टाकीन ज्यामध्ये गाडीचा रिव्ह्यू कसा आहे ते सगळं सांगेन मी. जा हेल्मेट घाल, फोटो काढ हेल्मेट सोबत. काकावी आपल्याला गाडी चावी दिलेली आहे. बघू शकता गाडी चावी किती मोठी आहे. व्हिडिओ काढ ना थोडी. बघा मित्रांनो हा आपला मामा आहे, हा आपला भाऊस आणि ते एक डीलर काका. गाडी चावी आणली काकावी. चावी भारी आहे रे गाडीची. तर तो बघा भाऊ राऊंड मारून आलाय. हा आपला रूपम भाई पेट्रोल भरून आलं गाडीत. आता आम्ही ही गाडी काढतो. ब्लॅक आहे. हा आम्ही आता चाललो इकडनं. आता इकडनं आहे ना पेट्रोल भरू. पेट्रोल नाही, मंदिरात जाऊ, गाडीची पूजा करू. हां चालेल. आईस फॅक्टरी जाऊ ना. कुठल्या मंदिरात जायचा. स्टेशनला MIDC मधला. हां चालेल तिकडे जाऊ.
तर आता गाडीची नंबर प्लेट लावून आपली नंबर प्लेट सोबत आलेली आहे. तर नंबर प्लेट लावून मंदिरात जाऊ MIDC मध्ये. बघा तुम्ही, चालू राहू द्या व्लॉग. तर तिथं नंबर प्लेटवाल्याकडे आलं. हा बघा नंबर प्लेटवाला दादा. डायरेक्ट इथून नंबर प्लेट बसवून घरचा रस्ता सॉरी मंदिरात जाऊ. कशी वाटते नवीन नवरी? मित्रांनो आता आहे ना आम्ही नंबर प्लेट बसवली गाडीला आणि चाललो आता मानपाड्याला सिद्धिविनायक मंदिरमध्ये. तर आता गाडीची मस्त पूजा करू, गाडीला हार वगैरे घातला तर नाडी वगैरे गाडीवरनं उतरवू. कोणाची नजर लागली असेल तर ते काढून टाकायची. आणि मग तिकडनं आमचा प्लॅन आहे की आता घरी पूजा करून गावाला निघायचं. तर बघूया आता कसा काय होतोय तो. पहिले पूजा करू, घरी जाऊ, मग गावाला निघू तिकडनं. तर व्हिडिओमध्ये चालूच राहू दे. जातो हळूहळू. ते दोघं तर पुढंच गेले, रूपम आणि सुजल. दोघांकडे 2 बाईक आहेत, एकाकडे बर्गमॅन आणि एकाकडे आपली नवीन नवरी. दोघंजणं गेलोच पुढं. तर आम्ही दोघंजणं चाललोय, मामा आणि 1 hour later. 1 hour later. दिसत नाही. तर मित्र आपण आहे ना आता बिल्डिंग मध्ये आलो आणि बिल्डिंग मध्ये आता बघा हे बघा आरतीचं चालू आहे आणि दिवा पेटत नाहीये. रूपम काय रे, दिवा नाही पेटत? हा इथं स्वस्तिक काढ. आणि लिंबू कुठे खिडक्या मागच्या खाली ठेव. हे बघा आमची आई आता सध्या पूजा करत आहे मस्त छानपणे. आई पाय धुतलेस? पाय धुतलेस गाडीची त्याचे? पाणी थोडा होता, 1-2 थेंब वरला. चप्पल काढ. 1-2 थेंब होता. आगे आपण त्याच्यात आहे पाणी. चालेल आधी सांगत ना साईड. हे तो पेपर कुठं आहे मग? तिकीट याच्यामध्ये तू तिकीट घेऊन काय करतस? ते पण पैसे आपली मामी आहे ना आता पूजा करतात गाडीची. बघूया प्रोसेस काय आहे. मामी डिझाईनच नाही उठत, स्वस्तिकच नाही उठत. नाही सुकल्या त्यांना. गाडी पेटली का अगरबत्ती कुठून कुठली बॉम्ब लावलाय? हे मग फटायडे की नाही आणलेस? गावी बाई. तर गाडीला मस्त स्वस्तिक आपल्याला आलेला आहे आणि पाया पड रे आता. ट्रॅक्टर मलाच नाक घासायला लावलेला. चालव तर तू आहे ना भाई. ड्रायव्हर तू आहे, ड्रायव्हरला पहिले नाक घासायला लावायचं कारण ड्रायव्हरची लक्ष्मी असतं. गाडी पडेल तिथून तो. आई तू पण गॅस घालून टांगण पण करतो थोडीशी. भाज्यानच करतो ना तुझं मग हातात वेगळी करायची. पेड्याचा बॉक्स ओपन करतो. कसा ठेवलास? अरे अबे इकडे पेढे आहे. अगरबत्त्या कुठं लावणार? ठीक आहे. हो, अगरबत्त्या कुठं लावणार? लाव कुठं. फक्त ओवाळा लाव असं ओवाळा आणि असं 3 दिवाळी करून बाजूला लावून टाक. तिला ते लावायचं. हा, थांब, घ्यायचं जेवणाची तर ते लिंबू आपण आणली. ओके, मला चल ना जाऊन घरी लिंबू सरबत करू. मग गाडीच्या खाली ठेवायचं. कापून ठेवायला लागतं की डायरेक्ट ठेवायचे? कापून द्यायचं. ए तू पण पूजा कर, तुझी गाडी आहे. आता पेढे ठेव. जाताना दिसतं म्हणजे तू एक पेढा ठेवत राहिलं. पहिले आम्हाला खायला देऊ, मग नाही तर भेटणार नाही आम्हाला. अर्धा ठेवायचा पेढा. जाताना प्रत्येक मंदिरात बोलते पेटा ठेवत जायचा. तर आपल्या गाडीची पूजा चालू आहे. आले म्हणजे बहुतेक आता आपला गाडीचा मेन मालक हा आपला सुजल.
गाडीची पूजा करल आणि गाडीला पहिले त्याला नाक घासायला लावू आपण गाडीची. त्याची गाडी आहे त्याला नाक घासायला 100% लावायचं आपण. आपल्या गाडीची नंबर प्लेट पण बसलेली आहे. नंबर प्लेट हे आपण नंबर चेंज नाही करू शकत आता. अरे या आधी सगळे नंबर चांगले भेटले तिकडचे. आपल्या याने ना सारखा सारखा तेच नंबर लक्षात ठेवला आम्हा म्हणून तो भेटला. तू विचार जाम करतस म्हणून टेन्शन आला तुला. 4-5 वेळा हे कर रूपम कर. तू आई साखर आणते तर घे आता पेढ पण खा ना मग. पेढ कुठं काय बरोबर. तर आज आपल्या गाडीचा बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. फक्त ऍक्शन कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. देवादान ठेवून ठेवा आई. अरे बोलतोय की नाही. तू पण कर साहेब. तू पण कर, चालवणार आहेस ना driver. तिघावी पण करा. थांब रे मी खोलतो ना भाऊ. माझे तर नख आहेत. घे. दोघं पण चालवणार आहो गाडी. एक प्रश्न विचारायचे. काय? तू खाऊ नको. आहे ना. अरे गाडीला दे. गाडीला काय घे? आता नाही त्याला बोलू दे आधी. बरं तू काय ऍक्शन कर तुम्ही. मला काय प्रश्न विचारायचा आहे? तर नंतर विचार करू. तोच प्रश्न विचारायचा आहे. हा घे. दे आता पेढावाला. तू तोच प्रश्न विचार जो माझ्या मनात आहे. कुठला? तो वाला हिंट दे. कॉलेजवाला. ए पूजा कर, बघत कर आता पूजा. लुटायला काय बघ गाडी. काय करायचं असतं? काय म्हणजे तासा तासा आरती कर. हा. नवीन उद्घाटन करतोय. देवा खालची आरती आहे एकदम. काय? जोरात हे करते आरती. वेदू कुठं आहे मग? तेव्हा पण बरोबर. वेदू वेदू त्याची कधी चालत होतं? साखर नाही ना. गाडी. मग गाडी आपली आहे. पेढा कसा लिहिलाय मग? पेढा घे ना बाबा. थांब थांब ठेव. घे चल. अरे हाच तोडून रूपम तू पण कर, तू पण चालवणार आहेस गाडी. आलाच तोडून घ्या सगळे. हा आमचा थर्ड ड्रायव्हर. आता नाही चालू. हे मम्मी आता खाऊ शकतो का एक पेढा? घ्या सगळे. घे आता खा. गो नको. कॉंग्रॅच्युलेशन भाई. कॉंग्रॅच्युलेशन. हे बघ हे आहे तो घेतोय आम्ही. घ्या तो गाडी घ्या गाडी घ्या. गाडीवर कशाला पडलच तो शेवटी. प्रॉब्लेम द्यायचा. 4 घे तू 4. काय तुम्ही हा बघा इथं पण होता. काय नाही. काय पड गाडीच्या आता? पडला तो मग कशी. कधी पडलास? जाऊ देऊ आता घरून नाक नाही घासलाय पण ठीक आहे. तर आपला सगळं आरती विरती झाली आणि भाई नारळ विसरलाय मस्त पैकी. बघूया चला आता ना. तुझं पियाचं पाणी आहे बाई बघ. मामा कसं लागलं? अरे ते दुसरीकडला आपल्या गाडीच्या नारळाची पूजा. नारळ आता पडला बघ. फोडायचा. गाडीने कौल दिलं नारळ नको फोडू बोलते गाडी. नाही नारळ नारळ फोड बोलतोय. सॉरी. झाला फोडायचा. या असं ओव्हल पूर्ण गाडीवरून. नीट नारळ पकड. फोडल्यानंतर बाबा शेंडी काका नाही पहिले ऑल ऑल आणि 3 वाला ऑल. मागे घे. हा. पाणी आहे ना थोडंसं गाडीवर घ्यायचं. फोडू ना. असं नाही करायचं, असं पकडायचं नाही. आता पकड. मग अशी एंडी पुढं फ्राय करायची. अजून एकदा ऑल. दोनदाच ऑललास बस. आता फोड. पाणी संपर्क गाडीवर. फोड फोड. निघाला. नारळ बघ कसा आहे. पिऊन बघ पाणी. नको रे पाणी नाही प्यायचं. फोर व्हीलर आम्ही पूजा करत होतो ना. हा. ओंकाराने नारळ फोडला आणि पाणी ए चांगला निघाला तो नारळ. नारळ खराब असतं.
नाही हवं हा नारळ असतं ना इथं हे असतं तो नारळ चांगला असतं. तुकडे वाटा चांगले. 4 तुकडे टाक 4 तुकडे टाक दिसायला. हा हा ते हे हे खोबरं तो सांगते. खोबरा कर तिकडे ते असं कर. चार बाजूला टाकायचं असतं खोबरं. हे घे. ह्याचे 2 कर आणि ह्याचे 2 कर. चारी साईड ते पण भारी आहे. अरे हा घे हा बघ तिकडे टाकला इकडे टाकला आता इकडे टाकला. काय फेकतात एकानेच फेकायचं तर. दोघं आपण फेकतात. फेकतोय. ठेवा इकडे वायू नाही करायचं. हा आणि वायू नाही अगरबत्ती. नाही ते ह्याच्या तर मित्रांनो आता आहे ना म्हणजे आपण गाडी वगैरे घेऊन घरी आलो. गाडीची पूजा पण झाली. मी त्यानंतर मोबाईल माझ्याकडे नव्हता. आता मोबाईल भेटला माझ्याकडं. तर आता आहे ना आम्ही बघा मी हेल्मेट घातलं आहे गाडीचं नवीन हेल्मेट आणि आता आम्ही गावाला जायला निघणार. आता वाजले तर 2 वाजून गेले 2-2:30 वाजले असतील. तर आता आम्ही गावाला जायला निघालो आहे. तर बघूया. तर मी जॅकेट वगैरे घातला आहे. मी हा जॅकेट चूज करणार होतो पण तो थोडासा म्हणजे मला थोडं वाईट वाटला. मी हाच माझा जॅकेट घातला. आता गावाला यात्रा पण आहे तर गावाला आता चाललो आहे आम्ही. तर बघा तुम्ही व्लॉगमध्ये चालू राहा. तोपर्यंत मी तुम्हाला आता गाडीचे थोडेसे काहीतरी क्लिप्स आम्ही काढलेल्या त्या क्लिप्स तुम्हाला दाखवतो. तर क्लिप्स एन्जॉय करा. क्लिप्स संपल्यानंतर आम्ही म्हणजे जो आता पुढचा व्लॉग असेल म्हणजे इकडनं गावाला जाताना तो ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो मी तुमचा साहिल आणि हा बघा आमचा सुनसान इन्सान हयड धावा याला काय आहे ना प्रत्येक वेळेला हा प्लॅन कॅन्सल करतो मग आम्हाला तिघांना निघायला लागतो. तर आता आहे ना आम्ही गाडी घेतली आमची न्यू एक्स्ट्रीम आणि ही जुनी शाईन गाडी घेतली आणि आता जस्ट आम्ही निघतोय गावाला जायला. गावाला यात्रा आहे दत्त जयंती. 4 ते 5 दिवस यात्रा असते गावाला. गावाला निघणार आहे. आणि रूपम पहिली गाडीवरची सर्वात लांबची पहिली राईड. फर्स्ट डे फर्स्ट शो चालू आहे. हे सावकाश जा रे. हे कुठून जायचं आहे. तर आम्ही पण चाललो भेटू. व्हिडिओ चालू आहे. 1 hour later. तर मित्रांनो आमचा वडापाव आता आलं कोयनाला. आता इकडे जाणार. ट्रॅफिक बघू शकता भेटते थोडी ट्रॅफिक. रामेश्वर मंदिर आहे तिथे चौल साईडला आलं आणि चौलला बघा रामेश्वर मंदिर खूप भारी मंदिर आहे. आतमध्ये खूप काय भारी भेटतं म्हणजे शांतता भेटते. इकडे बघा मंदिर गणपती मंदिर दत्त मंदिर आणि पूर्ण मंदिर बघा. मंदिराच्या समोर असतात तलाव आहे. बघा कॉंग्रॅच्युलेशन्सचे मेसेज आले असतील बाबाला. फोटो काढायसाठी तर कसं वाटतं इकडे मला या व्ह्यूला यायचं होता. व्ह्यूचं जाऊ दे. गाडी कशी वाटते. तर सगळे फोटो बिटो काढून आपल्या रस्त्याला निघालं. मला हेल्मेटचा कंटाळा आहे तर हेल्मेट पकडताय पण. घेतला हेल्मेट आणि तर इथून आपण गेलो गावाला आणि हेल्मेट वगैरे घालून आपला व्लॉग इथेच संपतोय. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.